मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या नवीन लाईव्ह सेशनमध्ये. एक 13वा लाईव्ह सेशन आपण आज घेत आहोत म्युच्युअल फंडसाठी, तोही टोटली फ्रीमध्ये. आतापर्यंत आपले लाईव्ह सेशन्स म्युच्युअल फंड्सचे किंवा शेअर मार्केटचे जे काही झाले, कोण कोण रेग्युलरली अटेंड करत आहे मला सांगा, किंवा किती लोक फर्स्ट टाइम पहिल्यांदा आलेली आहेत सेशनला, तेही मला एकदा जरा कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो जेणेकरून आपल्याला समजेल की किती लोक फर्स्ट टाइम इथे अटेंड करत आहेत, फर्स्ट टाइम आपल्या सेशनला जे ते आलेली आहेत. सो आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये, आजच्या संपूर्ण लाईव्ह सेशनमध्ये म्युच्युअल फंडचा हा सेशन असणार आहे कम्प्लिटली. आणि यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की म्युच्युअल फंड जेव्हा तुम्ही निवडता, किंवा तुम्ही आतापर्यंत जेवढेही म्युच्युअल फंड निवडलेले आहेत, त्यामध्ये कोणते कोणते रिस्क फॅक्टर आहेत आणि कोणते कोणते रिवॉर्ड फॅक्टर आहेत ते तुम्हाला बघायचे आहे. लक्षात घ्या, कोणताही शेअर निवडताना किंवा कोणताही म्युच्युअल फंड निवडताना किंवा कोणतीही इन्व्हेस्टमेंट करताना, त्या पर्टिक्युलर इन्व्हेस्टमेंटमध्ये रिस्क फॅक्टर आणि रिवॉर्ड फॅक्टर काय आहेत हे तुम्हाला समजणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यानंतरच तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, आता मी तुम्हाला एक समजा एक प्रश्न विचारतो, की तुम्ही शेअर मार्केटमध्ये किती लोकं इथे जे ट्रेडिंग करतात? इथे असे किती लोकं आहेत जे शेअर मार्केटमध्ये रेग्युलरली ट्रेडिंग करतात किंवा डेली ट्रेडिंग करतात? मला एकदा जरा कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला ते त्या एक्झाम्पलच्या अनुसार सांगतो, की तुम्ही रिस्क आणि रिवॉर्ड फॅक्टर म्हणजे एक्झॅक्टली काय, नक्की काय, तुम्ही काय त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. आता मी आपल्याकडे जवळचं एक्झाम्पल आहे शेअर मार्केट, त्यामुळे मी तुम्हाला शेअर मार्केटबद्दल विचारलं. ठीक आहे. सो शेअर मार्केटमध्ये जे पण लोकं ट्रेडिंग करतात किंवा ज्यावेळीही तुम्ही ट्रेडिंग करायला जाता, सो त्यामध्ये रिस्क फॅक्टरही असतात, रिवॉर्ड फॅक्टरही असतात. पहिला रिस्क फॅक्टर काय? पहिला रिस्क फॅक्टर त्यामध्ये असा असू शकतो, की बाबा शेअर मार्केटमध्ये तुम्हाला जर ज्या इन्स्ट्रुमेंटमध्ये तुम्ही ट्रेड करत आहात, पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंटमध्ये, त्यामध्ये जर तुम्हाला नॉलेज नसेल, तर तुम्हाला मोठा लॉस होऊ शकतो. ठीक आहे, मोठा लॉस होऊ शकतो. हा आहे शेअर मार्केटमधला रिस्क फॅक्टर. सोबतच शेअर मार्केट हे कंप्लीटली डिपेंड आहे, किंवा एखाद्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करणं, ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करणं कंप्लीटली डिपेंड आहे, की त्या दिवशी मार्केट कसं वर्क करतंय. त्या दिवशी मार्केटमध्ये किती व्हॉलॅटिलिटी आहे, किती काम करत आहेत, कशाप्रकारे मार्केट तुम्हाला ट्रॅप करतं, यावरती सर्व काही अवलंबून. सो त्याच प्रकारे जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंड सारख्या इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला जाता, सो त्या म्युच्युअल फंड सारख्या इन्स्ट्रुमेंटमध्ये रिस्क फॅक्टर काय आहे? जे समजा तुम्ही एखादा पर्टिक्युलर म्युच्युअल फंड निवडला एच-डी-एफ-सीचा. एक जस्ट एक्झाम्पल मी घेतो आहे. नाव कोणतेही म्हणजे असं स्पेसिफिक एच-डी-एफ-सी नाही सांगत आहे. समजा तुम्ही एच-डी-एफ-सीचा एखादा म्युच्युअल फंड निवडला. सो त्या स्पेसिफिक एच-डी-एफ-सीच्या म्युच्युअल फंडमध्ये किती रिस्क फॅक्टर आहे? किती रिवॉर्ड फॅक्टर आहे? किती कन्सिस्टन्सी आहे? हे गोष्ट आपण चेक करतो का म्युच्युअल फंड घेताना? मला माहिती आहे जेवढी पण लोकं इथे अटेंड करतात ना, कुठे ना कुठे तुमची म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. मग ती आपल्या अंडर असू दे किंवा दुसरीकडे कुठेही असू दे, कोणत्याही ॲपवरती असू दे, कुठे ना कुठे तुम्ही म्युच्युअल फंड्स घेतलेले आहेत. म्हणूनच आजचा सेशन तुम्ही अटेंड करताय किंवा तुम्हाला घ्यायचे आहेत भविष्यात म्हणून अटेंड करताय. सो तुम्ही ह्या गोष्टी याआधी चेक केलेल्या होत्या का? किंवा तुम्ही ज्या पण ॲडवायझरच्या अंतर्गत इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, इन्व्हेस्टर आहात, त्याने तुम्हाला ह्या गोष्टी ऑलरेडी सांगितल्या होत्या का? जसं की आता आपण स्वतः एम-फी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर आहोत, ॲडवायझर आहोत. सो आपल्या अंडर जे पण इन्व्हेस्टमेंट करतात, आपण ह्या सगळ्या गोष्टी आधीच एनालिसिस करतो आणि त्यानंतर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट ती सजेस्ट करत असतो. तुम्ही आधी कुठे इन्व्हेस्टमेंट केलेली असेल, तुम्हाला त्या पर्टिक्युलर ॲडवायझरने किंवा पर्टिक्युलर ॲपमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी ऑलरेडी सांगितलेल्या होत्या का, की बाबा तुमच्या म्युच्युअल फंडमध्ये एवढी रिस्क आहे. जर मार्केट एवढं खाली गेलं तर तुमचा म्युच्युअल फंड एवढ्या प्रमाणात खाली जाऊ शकतो. मार्केट वर गेलं तर तुम्हाला एवढे रिटर्न्स देऊ शकतो. हे तुम्हाला याआधी माहिती होतं का? मला एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जरी तुम्हाला माहिती नसेल, तरी हा सेशन संपल्यानंतर किंवा हा लाईव्ह व्हिडिओ तुम्ही पाहून झाल्यानंतर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, त्या या ठिकाणी समजणार आहेत एकदम इझिली. ठीक आहे. आता मी तुम्हाला ह्या सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप एक-एक करून जे आहे ते एक्सप्लेन करतो. तुम्हाला आपल्या अंडर अकाउंट ओपन करायचं असेल म्युच्युअल फंडचं, तर मी तुम्हाला जसं बोललो आपण स्वतः एम-फी रजिस्टर्ड डिस्ट्रिब्युटर आहोत. त्यासाठी एकच काम करायचं, तुम्हाला व्हिडिओच्या त्या चॅट बॉक्समध्ये मी एक लिंक पाठवली Google फॉर्मची. तो Google फॉर्म भरा. तो Google फॉर्म तुम्ही भरलात, की आमची टीम जी आहे ती तुम्हाला कॉल करेल दुसऱ्या दिवशी आणि तुम्हाला सर्व माहिती ते देऊन टाकेल. कशाप्रकारे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता याबद्दल. सो आता मी तुम्हाला सांगतो म्युच्युअल फंडमध्ये कोणते-कोणते रिस्क फॅक्टर, कोणते-कोणते रिवॉर्ड फॅक्टर बघायचे असतात. त्यासाठी मी तुम्हाला एका वेबसाईटवरती घेऊन जातो आणि एक एक्झाम्पल देतो. ठीक आहे. सो आता इथे मी स्पेसिफिकली आलो इक्विटी म्युच्युअल फंडवरती आणि मी गेलो आहे स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये. जस्ट एक्झाम्पल आहे. कोणी जाऊन हा स्मॉल कॅप म्युच्युअल फंड घ्या असं माझं रिकमेंडेशन नाही, एक्झाम्पल आहे. सो इथे मी एक स्पेसिफिक म्युच्युअल फंड ओपन केलेला आहे बंधन स्मॉल कॅप नावाचा, जो की स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये एक चांगला परफॉर्म करतो आहे. तो म्युच्युअल फंड मी इथे ओपन केला. थोडासा खाली आलो. थोडासा खाली आल्यानंतर इथे मला काही फॅक्टर्स दिसतायत. पहिला फॅक्टर आहे अल्फा, सेकंड आहे शार्प रेशो, थर्ड आहे बीटा, फोर्थ आहे स्टँडर्ड डेव्हिएशन. हे 4 फॅक्टर्स मला दिसतायत. मला कमेंटमध्ये आत्ता सर्वांनी सांगा, की ह्या 4 पैकी कोणते-कोणते फॅक्टर्स तुम्हाला माहिती आहेत
कोणते कोणते फॅक्टर्स मी तुमच्यासमोर एक्सप्लेन आता करावे हे तुम्हाला वाटतंय? सर्व करावे असं वाटत असेल सर्व करेन, बट कोणते कोणते फॅक्टर्स तुम्हाला माहीत आहे ते मला एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जेवढी लोक इथे सेशन अटेंड करत आहेत त्या सर्वांनी सांगा. की जेवढे मी फॅक्टर तुमच्यासमोर ते दाखवले, अल्फा असेल किंवा बीटा असेल किंवा शार्प रेशो असेल, त्यातले कोणते कोणते फॅक्टर्स तुम्हाला माहीत आहे ते मला एकदा जरा नक्की सांगा. ओके. नाही माहिती आहे. ठीक आहे. सर्वांनी नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून मला पण समजेल किती लोकांना माहिती आहे. सुरुवात करूया आपण शार्प रेशोपासून. कारण की मला असं वाटतं की अल्फा आणि बीटा बऱ्याच लोकांना माहिती आहे. सो ते मी आता इथे मला जसं कमेंट आल्या त्यानुसार एक्सप्लेन नाही करत आहे. बट मी तुम्हाला या ठिकाणी सुरुवात करतो आहे शार्प रेशोपासून. ठीक आहे. शार्प रेशो म्हणजे काय? शार्प रेशो कशाप्रकारे पाहायचा? शार्प रेशो किती पाहिजे? हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार. ओके. शार्प रेशोचा अर्थ काय होतो? सगळ्यात एकदम तुम्हाला सोपं सांगतो. शार्प रेशो जितका तुमचा जास्त असेल, शार्प रेशो जेवढा तुमचा जास्त असेल, शार्प रेशो जेवढा तुमचा जास्त असेल, तेवढा चांगला. सगळ्यात पहिला पॉइंट मी एकदम डायरेक्ट मुद्द्यावरती येतो. शार्प रेशो एखाद्या म्युच्युअल फंडचा जेवढा जास्त असेल तेवढा चांगला. का चांगला? शार्प रेशो तुम्हाला काय सांगतो? शार्प रेशो तुम्हाला रिस्क ॲडजस्टेड रिटर्न्स सांगतो. शार्प रेशो तुम्हाला एखाद्या म्युच्युअल फंडने किती रिस्क घेतली, एखाद्या म्युच्युअल फंडने किती रिस्क घेतलेली आहे आणि त्या रिस्कच्या तुलनेमध्ये त्याला किती जास्त रिटर्न्स भेटत आहेत हे शार्प रेशो सांगतो. सो शार्प रेशो जेवढा जास्त तेवढा अधिक चांगला. तर मला सांगा, एखाद्या स्टॉकमध्ये तुम्ही रिस्क घेता. एखादा स्टॉक तुम्ही ट्रेड करता त्यामध्ये तुम्ही रिस्क घेता समजा 5% ची, म्हणजे 5% लॉस होण्याची तुम्ही रिस्क घेता. सो ह्यामध्ये तुम्हाला रिवॉर्ड किती एक्स्पेक्टेड असला पाहिजे? मला सांगा कमेंटमध्ये, जर एखाद्या शेअरमध्ये तुम्ही 5% 5% स्टॉप लॉस घेत असाल, 5% स्टॉप लॉस सेट करत असाल, तर त्यामध्ये तुम्हाला किती प्रॉफिटची एक्स्पेक्टेशन पाहिजे? स्विंग ट्रेडिंगमध्ये, इंट्राडेमध्ये काहीही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. किती प्रॉफिटची एक्स्पेक्टेशन पाहिजे? ॲट लीस्ट 5% पेक्षा जास्त पाहिजे. ज्याला आपण रिस्क टू रिवॉर्ड रेशो म्हणतो. शेअर मार्केटमध्ये ज्याला आपण रिस्क टू रिवॉर्ड रेशो म्हणतो, की बाबा जर मी ₹5 रिस्क घेतोय, तर मी ॲट लीस्ट ₹10 रिवॉर्ड एक्स्पेक्ट करतोय किंवा ₹7 रिवॉर्ड एक्स्पेक्ट करतोय. म्हणजे काय? जेवढं मला प्रॉफिट भेटणार त्याच्यापेक्षा कमी मी रिस्क घेतोय. बरोबर? हे लॉजिकल आहे, की तुम्ही जर ₹5 रिस्क घेताय, ₹10 प्रॉफिट तुम्ही एक्स्पेक्ट केलं पाहिजे. त्याचप्रमाणे असतो हा शार्प रेशो. शार्प रेशो तुम्हाला काय सांगतो, की हा पर्टिक्युलर म्युच्युअल फंड जेवढे रिस्क घेतोय, त्या रिस्कच्या तुलनेमध्ये तो तेवढे चांगले रिटर्न्स देतो आहे का? हे तुम्हाला शार्प रेशो सांगतो. सो नेहमी शार्प रेशो हा जास्त असला पाहिजे. तर ह्या केसमध्ये बघा काय झालंय, या केसमध्ये तुम्हाला ह्या पर्टिक्युलर म्युच्युअल फंडचा शार्प रेशो जो आहे ना, तो कमी येतो, 1 येतोय. आणि ह्याचा जो बेंचमार्क आहे, बेंचमार्क म्हणजे काय असतं? बेंचमार्क म्हणजे किती लोकांना माहिती आहे आता? मी असं एक्स्पेक्ट करतो, की तुम्ही जर दुसरीकडे कुठे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट केली असेल, तर त्या ॲडवायझरने किंवा त्या ॲप्लिकेशनने तुम्हाला सांगितलं पाहिजे ह्या गोष्टी काय असतात. बट बऱ्याचशा ठिकाणी या गोष्टी सांगितल्या जात नाही. 99% ठिकाणी या गोष्टी सांगितल्या जात नाही. बट तुम्ही आपल्याकडे इन्व्हेस्टेड असाल, तर आपण आधीच हे नॉलेज तुम्हाला देतो. सो त्यामुळे तुम्हाला थोडंफार तुम्ही सुद्धा अवेअर होता, की काय चाललंय. ओके. आता एक गोष्ट लक्षात घ्या. बेंचमार्क म्हणजे काय? बेंचमार्क म्हणजे काय? की आता हा जो म्युच्युअल फंड आहे, हा कोणत्या कॅटेगरीतला आहे? हा जो म्युच्युअल फंड आहे, हा कोणत्या कॅटेगरीतला आहे? मला तुमच्याकडून थोडंसं ॲक्टिव्हनेस पाहिजे कमेंट बॉक्समध्ये. हा जो म्युच्युअल फंड आहे, हा स्मॉल कॅप कॅटेगरीतला. ओके. सो ह्या म्युच्युअल फंडची तुलना, ह्या म्युच्युअल फंडचं कंपॅरिझन मी कोणासोबत केलं पाहिजे? ह्या म्युच्युअल फंडचं कंपॅरिझन मी लार्ज कॅप म्युच्युअल फंड सोबत करणार का? तर नाही. ह्या म्युच्युअल फंडचं कंपॅरिझन मी करणार स्मॉल कॅप इंडेक्स सोबत. की एखादा स्मॉल कॅप इंडेक्स आहे, शेअर मार्केटमध्ये स्मॉल कॅप इंडेक्स आहे. त्या स्मॉल कॅप इंडेक्सच्या कंपॅरिझनमध्ये हा म्युच्युअल फंड कसा चालू आहे ह्याचं मी कंपॅरिझन करणार. मी स्मॉल कॅपचं कंपॅरिझन लार्ज कॅप सोबत नाही करणार, मिड कॅप सोबत नाही करणार. कारण की स्मॉल कॅप म्युच्युअल फंडचा बेंचमार्क आहे स्मॉल कॅप इंडेक्स. सो ह्याला म्हणतात बेंचमार्क. म्हणजे ज्या त्या म्युच्युअल फंडचं कंपॅरिझन ज्याच्या सेगमेंटच्या बेंचमार्क सोबत झालं पाहिजे. असं नाही की तुम्ही कोणत्याही गोष्टीचं कंपॅरिझन कोणत्याही गोष्टीसोबत करताय. एखादं सायकलचं कंपॅरिझन एखाद्या सायकलचं कंपॅरिझन तुम्ही 4 चाकी गाडीशी नाही करू शकत. ठीक आहे. तुम्हाला जर 4 चाकी गाडीचं कंपॅरिझन करायचं असेल, तर तुम्हाला त्या व्हॅल्यू सेगमेंटमध्ये, त्या प्राइस सेगमेंटमध्ये येणाऱ्या अदर कार सोबतच त्याचं कंपॅरिझन करावं लागतं. बरोबर आहे. एखाद्या ₹10 गोष्टीचं कंपॅरिझन तुम्ही ₹100 सोबत नाही करू शकत ऑब्व्हियसली. सो अशा प्रकारे ह्याला म्हणतात बेंचमार्क. सो आता बंधन स्मॉल कॅप हा पर्टिक्युलर म्युच्युअल फंड तुम्हाला
त्याचा शार्प रेशो आहे 1 आणि त्या तुलनेमध्ये त्याच्या बेंचमार्कचा शार्प रेशो आहे 4.5. म्हणजे तुम्हाला हा म्युच्युअल फंड पुअर रिस्क ऍडजस्टेड रिटर्न्स देतो आहे. म्हणजे बंधन स्मॉल कॅप या म्युच्युअल फंडने जेवढी रिस्क घेतली आहे त्याच्या तुलनेमध्ये हा रिटर्न्स जो आहे तो कमी देतो असा रेशोवरनं दिसतंय. लक्षात घ्या, असं रेशोवरनं दिसतंय, पण ऍक्च्युअल रिअलमध्ये बंधन स्मॉल कॅपने फार चांगले रिटर्न्स डिलिव्हर केलेले आहेत. 26% सीएजीआर त्याने गेल्या 6 वर्षात डिलिव्हर केलेले आहे, जे चांगले रिटर्न्स आहे. बट ऑन डेटा काय दिसतं, ऑन पेपर काय दिसतंय, की बाबा ह्याचे रिस्क ऍडजस्टेड रिटर्न्स त्याच्या बेंचमार्कपेक्षा थोडेसे कमी आहेत. शार्प रेशो कमी आहे, जो की नेहमी जास्त पाहिजे. सो म्युच्युअल फंड सिलेक्शन करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, शार्प रेशो जो आहे तो थोडासा जास्त पाहिजे. जेणेकरून तुमचा म्युच्युअल फंड जेवढी रिस्क घेतोय त्या तुलनेमध्ये तो रिवॉर्ड सुद्धा जास्त देतो असा त्याचा अर्थ होतो. किती लोकांना इथे असलेला शार्प रेशो समजला मला एकदा जरा कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊया. शार्प रेशो किती जणांना समजला मला कमेंट बॉक्समध्ये फटाफट सांगा. आपण दुसरा रेशो शिकण्यासाठी जाऊया. नवीन रेशो आहे तो तुम्ही बऱ्याच लोकांना ऐकलेला पण नसेल. कमेंट बॉक्समध्ये सांगा शार्प रेशो म्हणजे काय समजलं. सिंपल शब्दामध्ये शार्प रेशो जास्त पाहिजे. शार्प रेशो म्हणजे काय, रिस्क ऍडजस्टेड रिटर्न्स, जेवढी रिस्क घेतली त्याच्यापेक्षा चांगले रिटर्न्स देतो आहे का, ते यस, जास्त दिले जास्त रेशो हा नेहमी पाहिजे. ठीक आहे. आता सेकंड थिंग, आता सेकंड रेशो जो आहे ना तो कदाचित या ठिकाणी इथे अवेलेबल नाही, या ठिकाणी दिलेला नाही, बट मी तुम्हाला शिकवणार. ठीक आहे. सेकंड रेशो जो आहे त्याचं नाव आहे, मी तुम्हाला इथे दाखवते, त्या रेशोचं नाव आहे सॉर्टिनो रेशो. ठीक आहे. शॉर्टिनो रेशो म्हणजे काय, शॉर्टिनो रेशो कशा प्रकारे असतो तेही मी तुम्हाला सांगतो. शॉर्टिनो रेशो म्हणजे काय की डाऊन साइडची रिस्क, म्हणजे एखाद्या म्युच्युअल फंडची डाऊन साइडची रिस्क, डाऊन साइड रिस्क किती प्रोटेक्टेड आहे, एखाद्या म्युच्युअल फंडची डाऊन साइड रिस्क किती प्रोटेक्टेड आहे ते तुम्हाला शॉर्टिनो रेशो सांगतो. शॉर्टिनो रेशो हा सुद्धा नेहमी जास्त पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, की बाबा मार्केट जर पडत असेल तर असं तर नाही ना की माझं म्युच्युअल फंड एकदम खूप जास्त खाली जाणार आहे, मार्केटच्या तुलनेमध्ये खाली जाणार आहे, असं तर नाही ना. सो त्यासाठी सॉर्टिनो रेशो बघायचा. सॉर्टिनो रेशो सुद्धा जास्त पाहिजे शार्प रेशो प्रमाणे, जेणेकरून सॉर्टिनो रेशोचा अर्थ असा होतो की डाऊन साइड रिस्क किती प्रोटेक्टेड आहे. म्हणजे एखादा म्युच्युअल फंड जर पडायला लागला तरी डाऊन साइड रिस्क कशा प्रकारे प्रोटेक्टेड ठेवलेली आहे, कशा प्रकारे प्रोटेक्टेड केलेली आहे, हे तुम्हाला शॉर्टिनो रेशो व्यवस्थितपणे सांगतो. सो शॉर्टिनो रेशो नेहमी जास्त पाहिजे. आता ऑब्व्हियसली या वेबसाईटवरती तुम्हाला शॉर्टिनो रेशो या ठिकाणी डिस्प्ले होत नाहीये, दिसत नाहीये, बट म्युच्युअल फंडच्या बऱ्याचशा वेबसाईट आहेत ज्यामध्ये तुम्हाला हा दिसू शकतो. इथे दिसत नाही याचा अर्थ मी तुम्हाला शिकवणार नाही असा त्याचा अर्थ होत नाही. सो त्यामुळे ठीक आहे. सो शॉर्टिनो रेशो म्हणजे काय, तर तुम्हाला डाऊन साइड रिस्क जी आहे ती किती प्रोटेक्टेड आहे हे तुम्हाला सांगतो. सो तुम्ही तुमचा म्युच्युअल फंड घेताना शॉर्टिनो रेशो सुद्धा नक्की देतो, याच्या पुढे चेक करत चला. ठीक आहे. त्यानंतर थर्ड रेशो. थर्ड रेशो तर बऱ्याच जणांनी ऐकलेला पण नसेल. किती लोकांनी ऐकलेला आहे मला सांगा. थर्ड रेशो आहे इन्फॉर्मेशन रेशो. थर्ड रेशो आहे इन्फॉर्मेशन रेशो. मला फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगा किती लोकांना माहिती आहे इन्फॉर्मेशन रेशो म्हणजे काय. मी तुम्हाला वेळ देतो सांगायला. किती लोकांना माहिती आहे इन्फॉर्मेशन रेशो म्हणजे नेमकं काय. इन्फॉर्मेशन रेशो म्हणजे बेसिकली काय, तर तुमच्या म्युच्युअल फंडने किती कन्सिस्टंटली परफॉर्मन्स दिलेला आहे, तुमचा म्युच्युअल फंड किती कन्सिस्टंट आहे, म्हणजे रिटर्न्स देण्याच्या बाबतीमध्ये किती कन्सिस्टंटली तो रिटर्न्स देतो आहे, दर वर्षाला चांगले रिटर्न्स देतो आहे का, हे तुम्हाला इन्फॉर्मेशन रेशो सांगतो. इन्फॉर्मेशन रेशो सुद्धा नेहमी जास्तच पाहिजे. म्हणजे एखादा म्युच्युअल फंड 1 वर्षात चांगले रिटर्न्स देतोय, 2 वर्षात देतोय, 3 वर्षात देतोय, पण तोच म्युच्युअल फंड 10 वर्षात, 20 वर्षात, 30 वर्षात चांगले रिटर्न्स देतो आहे का, हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथे म्युच्युअल फंड या ठिकाणी ओपन करतो. ते निपॉनचा समजा मिड कॅप म्युच्युअल फंड. ओके. निपॉनचा मिड कॅप म्युच्युअल फंड किंवा निपॉन इंडियाचं नाव ॲक्चुअली वेगळं आहे. 1 मिनिट. ओके. निपॉन इंडिया ग्रोथ फंड. ठीक आहे. त्याचं नाव वेगळं होतं. ठीक आहे. आता बघा. निपॉन इंडिया ग्रोथ फंड ह्या म्युच्युअल फंडचं एज बघा किती आहे. म्हणजे इथे बरीचशी लोकं असतील त्यांच्या स्वतःच्या एज पेक्षाही जास्त ह्या म्युच्युअल फंडचं एज आहे. ह्या म्युच्युअल फंडचं एज आहे 30 वर्ष. ठीक आहे. किती लोकांचं एज 30 वर्षापेक्षा कमी आहे तेही मला इथे सांगू शकता. बरेचसे लोक इथे असणार यंग.
1995 पासून हा म्युच्युअल फंडला सुरुवात झाली आहे. 30 वर्षाचा ह्याचं एज आहे म्युच्युअल फंडचं. आणि ह्या 30 वर्षाच्या काळामध्ये म्हणजे आपण जे काही कॅल्क्युलेशन्स करतो किंवा व्हॉट एव्हर जे काही करतो, ह्या 30 वर्षाच्या काळामध्ये ह्या म्युच्युअल फंडने किती रिटर्न्स दिले माहिती आहे तुम्हाला? 21.57%च्या CAGR ने तुम्हाला रिटर्न्स दिलेत. आपण जे कॅल्क्युलेशन करतो ना म्युच्युअल फंडचं, ते 12%च्या CAGR ने करतो. निपॉन इंडिया ग्रोथ फंड हा मिड कॅप कॅटेगरीतला म्युच्युअल फंड आहे. 21%च्या CAGR ने त्यांनी रिटर्न्स डिलिव्हर केले, जे की खूप जास्त आहेत. खूप जास्त रिटर्न्स आहेत. ते तुमचे पैसे किती बनवू शकतात 21%च्या CAGR मध्ये, ते मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळामध्ये आता. म्हणजे किती लोकांना म्युच्युअल फंड माहिती होतं मला नक्की सांगा. असं तुम्ही आपले सेशन अटेंड करत असाल, तुम्हाला अशा प्रकारची इन्फॉर्मेशन भेटते. हे सेशन आपण YouTubeवरती अपलोड करत नाही. हे फक्त जे लाईव्हमध्ये अटेंड करतात त्यांच्यासाठी जी इन्फॉर्मेशन मी इथे घेऊन येत असतो. आणि त्यामुळेच मी तुम्हाला नेहमी सांगतो, की तुम्हाला जर आपल्या अंडर ठीक आहे, तुम्हाला जर आपल्या अंडर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर एकच काम करायचं, कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला एका फॉर्मची मी लिंक दिलेली आहे. तो फॉर्म भरा. हा फॉर्म भरल्यानंतर फॉर्म म्हणजे काय, बेसिक माहिती आहे. फॉर्म भरा. फॉर्म भरल्यानंतर तुमची माहिती आमच्याकडे येईल आणि त्यानंतर आमची टीम तुम्हाला कॉल करेल, कॉन्टॅक्ट करेल, तुमचं अकाउंट आमच्या अंडर ओपन करून घेईल. आपण स्वतः म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहोत, एमफी रजिस्टर. ओके, डिस्क्रिप्शनमध्ये चॅट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आता हा जो फंड आहे, हा तुम्हाला साधारणतः 21%चा CAGR देतो गेल्या 30 वर्षापासून. सो ह्याचा इन्फॉर्मेशन रेशो कसा असेल, चांगला असेल. सो हा हा इम्पॉर्टंट आहे इन्फॉर्मेशन रेशो. इन्फॉर्मेशन रेशो इज इक्वल टू तो किती कन्सिस्टंटली परफॉर्म करतोय. ओके, मी पुढच्या काही भागांमध्ये तुम्हाला हेही शिकवेन की हे रेशो कुठे बघायचे. आता तुम्हाला या वेबसाईटवरती एवढे दिसत नाहीयेत, मलाही मान्य आहे. बट हे रेशोज आहेत, अस्तित्वात आहेत, म्हणून तुम्हाला मला सांगायचे आहेत. प्रत्येक ठिकाणी हे शिकवले जात नाहीत. इव्हन बरेचसे डिस्ट्रीब्युटर आहेत, त्यांनाही माहिती सुद्धा नसतील. सो ते तुम्हाला सांगण्याचा त्या ठिकाणी प्रश्नच येत नाही. आता मी तुम्हाला फक्त एवढं दाखवतो की 21%चा CAGR म्हणजे नेमका काय. समजा एखादा व्यक्ती 10,000 रुपयांची SIP करत असेल, एखादा व्यक्ती 10,000 रुपयांची SIP करत असेल, आपल्याकडे भरपूर लोक आहेत जे 10,000 किंवा त्यापेक्षा जास्त SIP करतात आणि समजा ती SIP त्याने 30 वर्ष सुरू ठेवली. तर 30 वर्ष हा थोडासा मोठा नंबर आहे. 30 वर्ष सुरू ठेवली आणि त्याला जर 21.5%च्या CAGRने रिटर्न्स भेटले, तर त्याची अमाउंट किती बनते बघा. 10,000 रुपयाची SIP 30 वर्ष कंटिन्यू ठेवली, 21.5%च्या CAGR रिटर्न्स भेटले. त्याची अमाउंट इन्व्हेस्टेड होते 36,00,000. त्याची अमाउंट इन्व्हेस्टेड होते 36,00,000, पण त्याची मॅच्युरिटी टोटल बनते आहे जवळपास 34 करोड. एवढी का बनली? कारण की 21%चा CAGR. लक्षात घ्या, मी तुम्हाला असं नाही बोलत आहे की तुम्हाला ह्या फंडमध्ये 21%चा CAGR भेटेल. पण जे आत्तापर्यंत झालेलं आहे त्याचं झालं तर काय होऊ शकतं, हे तुम्हाला या ठिकाणी दाखवलं. पहिल्या 5-10 वर्षात पैसा अजिबात बनत नाही म्युच्युअल फंडमध्ये, तुम्हाला दिसतंय. पहिली 5 वर्ष पैसा अजिबात बनला नाही. 5 वर्षानंतर तुमच्या इथे रिटर्न्स बनायला लागलेले आहेत. समजा 30 वर्ष नको, 30 वर्ष खूप मोठा नंबर आहे. 20 वर्ष पकडूया आपण. 20 वर्षामध्ये पण साधारणतः 24 लाख रुपये इन्व्हेस्टेड करून 4 करोड रुपयापर्यंतची मॅच्युरिटी बनू शकते 21%च्या CAGR. सो 21%चा CAGR म्हणजे काय हे तुम्हाला यातनं समजलं असेल. आणि हा CAGR मी 12 केला. आपल्या कॅल्क्युलेशनसाठी आपण 12% CAGR घेतो. 12 केला तर ही अमाउंट किती बनते? 1 करोड. म्हणजे आपण जे कॅल्क्युलेशन दाखवतो ते तुम्हाला खूप कमी दाखवतंय. 1 करोड रुपये फक्त बनतायत. पण त्या म्युच्युअल फंडने दिल्या 21.5 जे तुम्हाला पैसे तिथे 4 पट करतायत. सो 21.5%चा CAGR इज इक्वल टू हे असतं. आणि लक्षात घ्या, मार्केटमध्ये असेही फंड आहेत ज्यांनी 21 पेक्षाही अधिकचा CAGR डिलिव्हर केलेला आहे. ओके. सो इन्फॉर्मेशन रेशोचं हे इम्पॉर्टन्स असतं. आता कोणते रेशो राहिले मला जरा सांगा कमेंट बॉक्समध्ये. मी तुम्हाला आतापर्यंत 3 रेशो तर सांगितले आणि आय होप सो की तुम्हाला ते फर्स्ट टाईम ऐकायला भेटलेले असतील. ओके, फर्स्ट टाईम ऐकायला भेटलेले असतील. ओके, फोर्थ रेशो म्हणजे काय? स्टँडर्ड डेव्हिएशन. स्टँडर्ड डेव्हिएशन. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय? स्टँडर्ड डेव्हिएशन बेसिकली तुम्हाला व्होलॅटिलिटी सांगतो. स्टँडर्ड डेव्हिएशन तुमचा एक जेवढा कमी असेल तेवढा चांगला. इथे आता मला स्टँडर्ड डेव्हिएशन दिसतोय का? हां, इथे बघा. स्टँडर्ड डेव्हिएशन दिसतो. स्टँडर्ड डेव्हिएशन जो आहे, हा तुम्हाला व्होलॅटिलिटी सांगतो. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय? जेवढा स्टँडर्ड डेव्हिएशन कमी असेल ना, तेवढं ते चांगलं असतं. कारण की म्हणजे तुमचा म्युच्युअल फंड व्होलॅटाईल कमी आहे. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे तुमचा म्युच्युअल फंडची व्होलॅटिलिटी कमी आहे. तो व्होलॅटाईल कमी आहे. जे की तुम्ही म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर ॲज अ म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर तुमच्यासाठी चांगलं आहे की तुमच्या म्युच्युअल फंडची व्होलॅटिलिटी कमी आहे. सो स्टँडर्ड डेव्हिएशन हा नेहमी कमी पाहिजे. जेवढा कमी असेल थोडी व्होलॅटिलिटी कमी, तेवढं तुमच्यासाठी चांगलं, तुमच्या पैशांसाठी चांगलं. ठीक आहे? आता हे 4 रेशो मी तुम्हाला सांगितले.
पाचवा रेशो सगळ्यात इम्पॉर्टंट रेशो आपल्यासाठी तो म्हणजे अल्फा. सध्याच्या कंडिशनमध्ये सर्वात महत्वाचा सर्वात इम्पॉर्टंट रेशो असेल तो म्हणजे अल्फा. अल्फा म्हणजे काय? तुमचा म्युच्युअल फंड बेंचमार्क पेक्षा किती जास्त रिटर्न जनरेट करतो. इथे बघा अल्फा म्हणजे काय? बेंचमार्कला तो म्युच्युअल फंड बीट करतो आहे का, बेंचमार्क पेक्षा जास्त रिटर्न देतोय की, ह्याला म्हणतात अल्फा. अल्फा म्हणजे काय तुम्हाला थोडक्यात जर सांगायचं झालं, मी प्रत्येक सेशनमध्ये अल्फा सांगतोय कारण की सध्या मार्केटमध्ये अल्फा मिळवण्यासाठी खूप चांगली संधी आहे, पण बरेचसे लोक ती घेत नाहीयेत. बरेचसे लोक अजूनही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करत आहे, जी की खूप चांगली संधी आहे. मी तुम्हाला इथे दाखवते. इथे बघा अल्फा म्हणजे काय. सोपं एक्झाम्पल समजा, शेअर मार्केट जे आहे ते त्याच्या लाईफ टाईम हाय पासून, निफ्टी जे आहे ते त्याच्या लाईफ टाईम हाय पासून करंटली एक 14% डाऊन आहे, बट सध्याच्या लेवल पासून ती लाईफ टाईम हाय पर्यंत जरी गेली तरी तुम्हाला रिटर्न्स भेटणार आहे साधारणतः 16%. म्हणजे निफ्टी पडताना पडली 14%, पण त्याच लेवल पासून परत त्याच पॉईंट पर्यंत जाईपर्यंत ती रिटर्न देणार 16%. सो हे का? कारण की जेव्हा मार्केट पडत असताना जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा तुम्हाला जास्त अल्फा जनरेट करता येतो. सोप्या शब्दात सांगायचं मी नेहमी एक्झाम्पल देतो. 100 रुपयाचा शेअर 50% पडला. 100 रुपयाचा शेअर 50% पडला, त्याची किंमत झाली 50 रुपये. पण आता ह्या शेअरला परत 50 पासून 100 वर जायचं असेल ना, तर 50% वाढून नाही चालत, मग 100% वाढावं लागतं. म्हणजे जर पडत्या मार्केटमध्ये तुम्ही चांगल्या ॲसेटमध्ये चांगल्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केला तर तुम्हाला जास्त अल्फा भेटू शकतो. बरेचसे लोक आम्हाला मेसेज करतात की बाबा मार्केट आता पडतंय, आता आपण वेट अँड वॉच केला पाहिजे, मार्केट वरती गेल्यावर इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, मार्केट वरती जायला लागल्यावर इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. लक्षात घ्या, मार्केट जेव्हा वरती जायला लागेल तेव्हा ते तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्याचे चान्सच देणार नाही. मार्केट इथून इतक्या स्पीडने वरती जाईल, जेव्हाही जाईल, आजपासून 1 वर्षाने जाईल, 2 वर्षाने जाईल, कधीही जाईल किंवा 1 महिन्याने जाईल किंवा परवापासून जाईल, ते तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्याची संधी फार कमी देणार. संधी तुम्हाला तेव्हाच भेटणार जेव्हा मार्केट पडतं आहे, एका इम्पॉर्टंट लेव्हलला आहे, तेव्हाच तुम्ही त्याच्यामध्ये थोडी इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि हायर अल्फा जनरेट करू शकता लाँग टर्ममध्ये. लक्षात घ्या, म्युच्युअल फंड हे टूल आपण ट्रेडिंगसाठी वापरत नाही, हे इन्व्हेस्टमेंटसाठी वापरतो. तुम्हाला जर ट्रेडिंग करायची आहे तर म्युच्युअल फंड तुमच्यासाठी नाही. ट्रेडिंग करण्यासाठी बरेचसे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. फ्युचर आहेत, ऑप्शन्स आहे, स्टॉक्स आहे, इंट्राडे आहे, स्विंग आहे, बिटकॉइन आहे किंवा तुमचा कमोडिटी आहे, ज्यामध्ये गोल्ड, सिल्वर, क्रूड ऑइल सर्व इन्स्ट्रुमेंट आहेत ट्रेडिंगसाठी. बट इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर तुमच्यासाठी ऑप्शन आहे म्युच्युअल फंडचा. ठीक आहे. सो ह्याला म्हणतात अल्फा. आणि 6वा रेशो, आतापर्यंत मी तुम्हाला 5 रेशो शिकवले, ते समजलेत का मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर जे आहे ते आपण जाऊया शेवटच्या रेशोकडे, 6व्या रेशोकडे. त्या 6व्या रेशोचं नाव आहे ते म्हणजे बीटा. बीटा म्हणजे काय? बीटा जेवढा जास्त असेल ना, बीटा समजा तुमचा 1 पेक्षा जास्त असेल, एखाद्या म्युच्युअल फंडचा बीटा 1 पेक्षा जास्त असेल, तर ह्याचा अर्थ असा होतो की तो म्युच्युअल फंड इंडेक्सपेक्षा जास्त व्होलाटाईल आहे, बेंचमार्क पेक्षा जास्त व्होलाटाईल. आणि एखाद्या म्युच्युअल फंडचा बीटा 1 पेक्षा कमी असेल याचा अर्थ तो बेंचमार्क पेक्षा कमी व्होलाटाईल आहे, जी की चांगली गोष्ट आहे. बीटा नेहमी कमी पाहिजे. ओके, बीटा नेहमी कमी पाहिजे. सो आता इथे आपण या म्युच्युअल फंडमध्ये येऊन बघूया निपॉनवाल्या. बीटा जो आहे तो कमी आहे, 0.97 आहे, 1 पेक्षा कमी आहे. सो याचा अर्थ हा खूप चांगल्या पद्धतीने काम करतो. हा, आता ह्याचा जो बेंचमार्क आहे तो 0.8 आहे, सो बेंचमार्कच्या तुलनेमध्ये जास्त आहे. बट बीटा जनरली 1 पेक्षा जर कमी असेल ना तर चांगली गोष्ट मानली जाते. 1 पेक्षा कमी म्हणजे काय? की समजा हा इंडेक्स 1% पडला, हा मिड कॅप इंडेक्स 1% पडला, तर हा म्युच्युअल फंड 0.97% पडू शकतो असं. एकदम सिंपल कॅल्क्युलेशन. ओके. सो अशा प्रकारे जे ते तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्ट आता मी तुम्हाला सांगतो, बुलेट पॉईंट्स. ठीक आहे. सर्वांना समजलेलं आहे इथपर्यंत मला नक्की सांगा. आता मी तुमच्या समोर एक शॉर्ट नोट तयार केलेली आहे, तर आय होप सो तुम्हाला ते सर्वांना दिसत असतीलच. ठीक आहे. मी एक मिनिट, मला कमी करता येईल का? ओके, हा. ठीक आहे, शॉर्ट करता आता बघा. की रिस्क फॅक्टर्स आपण या ठिकाणी समजून घेण्याचा इथे प्रयत्न करतोय. इथे बघा, सगळ्यात पहिला रेशो आपण जो शिकलेलो तो होता शार्प रेशो. ओके, शार्प रेशो म्हणजे काय? जे मी तुम्हाला मगाशी एक्सप्लेन केलं. शार्प रेशो जेवढा जास्त असेल तेवढं बेटर. शार्प रेशो म्हणजे काय? रिटर्न्स पर युनिट ऑफ टोटल रिस्क. म्हणजे रिस्कच्या तुलनेमध्ये किती रिटर्न्स एखादा म्युच्युअल फंड देतोय, रिस्कच्या तुलनेमध्ये किती रिटर्न एखादा म्युच्युअल फंड देतो, त्याला म्हणतात शार्प रेशो. शार्प रेशो थोडा जास्त तेवढा चांगला. सेकंड, शॉर्टिन रेशो. शॉर्टिन रेशो म्हणजे रिटर्न्स पर युनिट ऑफ डाऊन साइड रिस्क. म्हणजे डाऊन साइड रिस्कच्या तुलनेमध्ये रिटर्न्स किती आहेत, म्हणजे जेवढा जास्त असेल तेवढा बेटर आहे. शार्प रेशो आणि शॉर्टिन रेशो जेवढा जास्त असेल तेवढा बेटर असतो. थर्ड काय? स्टँडर्ड डिव्हिएशन. स्टँडर्ड डिव्हिएशन म्हणजे व्होलॅटिलिटी. व्होलॅटिलिटी जेवढी कमी तेवढं चांगलं, जेवढं कमी तेवढं चांगलं. त्यानंतर फोर्थ काय? इन्फॉर्मेशन रेशो. इन्फॉर्मेशन रेशो म्हणजे कन्सिस्टन्सी. एखादा म्युच्युअल फंड किती कन्सिस्टंटली परफॉर्म करतो, जेवढा जास्त इन्फॉर्मेशन रेशो असेल तेवढा बेटर. आणि शेवटचे 2 रेशो म्हणजे अल्फा आणि बीटा, जे तुम्हाला माहिती आहे. अल्फा म्हणजे एक्सेस रिटर्न्स
आणि बीटा म्हणजे इंडेक्सच्या तुलनेमध्ये बेंचमार्कच्या तुलनेमध्ये व्होलॅटिलिटी. सो अशा प्रकारे 6 रेशो आहेत. तुम्हाला जर हवं तर 4चा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. बाकी अल्फा आणि बीटा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, मी भरपूर वेळा समजावतो, भरपूर वेळा समजावलेले आहेत. तुम्ही जर मला डेलीमध्ये अटेंड करत असाल, सेशन डेलीमध्ये अटेंड करत असाल, तुम्हाला हे माहिती सुद्धा असतील. ठीक आहे. सो नक्की तुम्ही ह्या गोष्टीचा स्क्रीनशॉट काढून घ्या. सोबतच तुम्हाला जर आपल्या अंडर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्ये एक फॉर्म दिलेला आहे. ओके, कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला एक फॉर्मची लिंक मी ऑलरेडी दिलेली आहे. तो फॉर्म नक्की भरा. आमची टीम तुम्हाला कॉल करेल आणि तुम्हाला अकाउंट ओपनिंगची लिंक वगैरे सर्व जे काय ते त्या ठिकाणी नक्की सेंड करून देईल. ओके, सोबतच म्युच्युअल फंडचे आपले रेग्युलर सेशन्स तुम्हाला अटेंड करायचे असतील, तुमची इच्छा असेल की बाबा रेग्युलर सेशन अटेंड करावे, तर साधारणतः संध्याकाळी 7:30 वाजता आपण हे सेशन घेत असतो. तुम्हाला एकच काम करायचं आहे. व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, ते नक्की जॉईन करा. व्हिडिओचा कमेंट बॉक्स ओपन करा, टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला आता भेटेल, तर जॉईन करा. तिकडे मी सर्व सेशन्स तुम्हाला डेली सेंड करतो. तुम्हाला जर आता तुम्ही समजा पहिला सेशन अटेंड करत असाल आणि तुम्हाला रेग्युलरली सेशन अटेंड करायची इच्छा असेल, तर टेलिग्राम चॅनलची लिंक कमेंट बॉक्समध्ये आहे, तिथे जावा, क्लिक करा, जॉईन करा तो ग्रुप. पुढच्या सर्व सेशनच्या लिंक तुम्हाला त्या ठिकाणी येतील. आमच्या अंडर इन्व्हेस्टमेंट करायचे असेल नक्की गुगल फॉर्म भरा. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती आमच्या टीमकडून दिली जाईल. एकदा की तुमचं अकाउंट आमच्याकडे ओपन झालं की तुम्हाला डेडिकेटेड रिलेशनशिप मॅनेजर आपण असाइन करतो, जो की तुमची सर्व हेल्प करण्यासाठी त्या ठिकाणी अवेलेबल असेल. सोबतच आपल्या ऍप्लिकेशनवरती आपलं जे ऍप आहे त्या ऍप्लिकेशनवरती एक सपोर्ट चॅट बॉक्स आहे, जो 24/7 ओपन असतो. तुम्ही तुमचे जे पण क्वेरीज आहेत ते तिकडे टाकू शकता. डेली जो चॅट बॉक्स रिव्ह्यू होतो, म्हणजे तुम्ही आमच्यासोबत चॅट करू शकता तिथे डायरेक्टली. जसं व्हॉट्सअप आहे, व्हॉट्सअपवरती तुम्ही आम्हाला मेसेज करू शकतातच, पण डायरेक्टली ॲपवरती पण तुम्हाला सपोर्ट असतो. ॲपवरती तुम्ही आम्हाला डायरेक्टली चॅटमध्ये आमच्यासोबत बोलू शकता. तर तुमच्या म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटबद्दल काही क्वेरीज असतील, तुम्हाला पैसे ॲड करायचे आहेत, रिडीम करायचे आहेत, एस-आय-पी करायची आहे, मॅन्डेट करायचे, जे काय आहे ते आपण सर्व तुम्हाला करून देतो आणि तुमची इन्व्हेस्टमेंटला सुरुवात नक्की करून देतो. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच म्युच्युअल फंडबद्दल अजून काही शिकायचं आहे तर आपल्या चॅनलवरती मराठीतनं 150 पेक्षाही अधिक व्हिडिओ अवेलेबल आहेत. फ्री व्हिडिओज आहेत, 150 पेक्षाही अधिक व्हिडिओ अवेलेबल आहेत. ते नक्की तुम्ही व्हिडिओ मी तुम्हाला चॅनलची लिंक पाठवलेली आहे. त्या चॅनलची लिंकवरती जावा, YouTube चॅनलला भेट द्या, चॅनलला सबस्क्राईब करा. ॲप्लिकेशनच्या लिंकसाठी मी तुम्हाला जसं म्हटलं फॉर्म भरा. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला ॲपची लिंक जी आहे ती सेंड करण्यात येईल आमच्या टीमकडनं. ठीक आहे. थँक यू. धन्यवाद. सेशन आवडला असेल नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. उद्याच्या सेशनला संध्याकाळी